आपण नेहमीच बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो. त्याचबरोबर मेथीच्या सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज करत असतो. पण मी आज तुम्हाला उन्हाळा स्पेशल मेथी आणि बटाटा एकत्र करून कशी चटपटीत आणि चमचमीत रेसिपी करता येईल ते दाखवणार आहे. ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, म्हणूनच लगेचच मी डायरेक्ट रेसिपीला सुरुवात केलेली आहे. इथे पहा, कढईमध्ये सगळ्यात आधी आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली गेली की जिरं घालायचं. सोबतच जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते खडे मसाले घालून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये ठेचलेला किंवा बारीक केलेला लसूण घालायचा. लसूण थोडा भरपूर घाला. सोबत कोथिंबीरीची काही पानं चिरून घेतलेली आहेत ती घातली आणि कढीपत्ता भरपूर असा घालून घेतला. आता ही सर्व फोडणी छान तडतडून द्यायची. मस्त खमंग फोडणी बसली की एकदा ह्याला हलवून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच मी ही संपूर्ण फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. इथे मी एक मोठा कांदा होता तोच बारीक चिरून घेतला आहे. आणि आता हा संपूर्ण कांदा आपण या तेलामध्ये छान असा परतवून घेऊया. पहा, कांदा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यानंतरच आपण पुढचे जिन्नस ॲड करणार आहोत. इथे जवळपास 2 ते 2.5 मिनटं मी हा कांदा परतवून घेतला आहे. पाहू शकता तुम्ही, कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा घालून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, टोमॅटो कट करताना त्यामधल्या बिया काढायला विसरू नका. नाहीतर मग ही जी आपण भाजी करतोय ती जास्त आंबट होऊ शकते. यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल. तेजपत्ता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकलात तरी चालेल. फोडणीमध्ये तेजपत्ता घातल्यानंतरनं त्याचा फ्लेवर बऱ्यापैकी उतरलेला असतो, म्हणून मी आता तेजपत्ता काढून टाकला आहे. म्हणजे मग आपल्याला भाजी हलवायला सुद्धा सोपी जाते. पहा, आता ही जे आपण टोमॅटो घालून घेतला आहे ना, त्यात मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, 1 मिनिटभरामध्ये टोमॅटो मस्त असा शिजला गेला आहे. आपल्याला कांदा टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. चला आता काही बेसिक मसाले घालून घेऊया. इथे मी सगळ्यात आधी हळद घेतली, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर, लाल तिखट, सोबत पावभाजी मसाला आणि धना पावडर. सर्व मसाले 1-1 चमचा घेतलेला आहे आणि हळद अगदी थोडीशी घेतलेली आहे. पाऊण चमच्यालाही थोडी कमी. तर पहा, इथे आता मी ही सर्व मसाले या टोमॅटो आणि कांद्यासोबत मस्त परतवून घेणार आहे. बारीक गॅसवर कमीत कमी 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. आता आपण बारीक गॅसवरच 1 मिनिटभर हे मसाले सगळे परतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतले ना की मग ही भाजी खायला जास्त चविष्ट होते. यामध्ये अजूनही काही जिन्नस ॲड करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा. अगदी व्हिडिओच्या शेवटीसुद्धा काही ना काही ॲड करायचं असतं आपल्याला, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, म्हणजे तुमची ही रेसिपी अप्रतिम होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, मसाले परतून झाले, त्याला तेल सुटलं की गॅस थोडा मोठा करायचा आणि लगेचच 1-2 चमचे दही घालायचं. दही घालताना अजिबात 2 दिवसापूर्वीचं वगैरे दही घ्यायचं नाही आहे. जे ताजं दही असेल ना तेच इथे वापरायचे, कारण आपण यामध्ये टोमॅटोचा सुद्धा वापर केला आहे. जर दही खूप आंबट असेल तर टोमॅटो कमी घाला, नाहीतर मग फ्रेश दह्याचा वापर करा, म्हणजे मग ते दही आंबट नसतं. पण दही आवर्जून घाला, दह्यामुळे ही जी भाजी आहे ती अप्रतिम होते. आता पहा, दही जवळपास 1-1.5 मिनटं मी परतवून घेतलं मीडियम फ्लेमवर. आता आपल्याला यामध्ये मुठभर मेथी घालून घ्यायची आहे आणि ही मेथीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे या संपूर्ण मसाल्यासोबत. पहा, सगळ्यात आधी इथे मी मेथी अशी एकजीव करून घेते आहे, त्यानंतर आपण पुढचं जिन्नस ॲड करूया. पाहू शकता तुम्ही, इथे संपूर्ण मसाल्यामध्ये मेथी छान अशी मिक्स झाली आहे. मेथी खूप जास्त घालायची नाही आहे, मुठभरच मेथी इथे पुरेशी आहे. ही भाजी मी 3 ते 4 जणांसाठी करते आहे. तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये, जर तुम्हाला जास्त जणांसाठी करायची आहे तर मेथी आणि बटाटा वाढवायचा आहे, कमी लोकांसाठी करायची आहे तर साहित्य कमी करायचे. तर पहा, इथे मी जवळपास 4 बटाटे घेतलेले आहेत. एक मीडियम आकाराचे असे 4 बटाटे उकडलेले हातानेच थोडेसे असे फोडून घेतले. आता आपण हे बटाटेसुद्धा या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया. बटाटा मिक्स करताना थोडा हलक्या हाताने मिक्स करा, म्हणजे तो एकदमच बारीक होणार नाही. जर तुम्हाला खूप बारीक बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त मॅश केलात तरी चालेल. आता मी हे संपूर्ण अशा पद्धतीने परतवून घेतले पहा. आणि आपल्याला बटाटा आणि मेथी असंच
1 मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं आहे. त्यानंतरनं यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी अगदी गरम पाणी करून घेतलं होतं, ते घालून घेतलं आणि आता हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजीचा रंग आत्ता असा दिसत असेल, पण जेव्हा भाजीला उकळी येईल ना, तेव्हा पहा या भाजीचा रंग कसा होईल. आपण यामध्ये जे दही घातलंय ना, दह्यामुळे सुद्धा खूप छान तरी येते भाजीला आणि आपण मसालेसुद्धा छान परतवून घेतलेले आहेत, त्यामुळे सुद्धा भाजीला खूप मस्त अशी तरी येणार आहे. तर पहा, इथे मी आता भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपण एकदा ही भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे बारीक आहे. अगदी बारीक गॅसवरती मी झाकण ठेवून कमीत कमी 3-4 मिनटं ही भाजी छान अशी उकळून घेणार आहे. आता पहा, गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी यायला सुरुवात होते. एक 3-4 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. मेथी शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि बटाटा आपला आधीच शिजलेला आहे, त्यामुळे ही भाजी आपली तयार झाली. पहा, अगदी अशी छान चमचमीत भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. पण खरं तर ना, ही भाजी पुरीसोबत खायला जास्त छान लागते. जर कधी तुम्ही पुरीसोबत ही भाजी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. मी म्हटलं ना, व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण भाजीमध्ये काही ना काही ॲड करत असतो. इथे आपल्याला आता भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. पहा, गॅस बंद केल्यानंतरनं ही भाजी मी ताटामध्ये घेणार आहे आता. मस्त असं श्रीखंड सोबतच बॉबी तळलेली आहे आणि पुरीसुद्धा तयार आहे. अशा पद्धतीने पुरीसोबत ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अशा छान टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी आधीच अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा, तुम्हाला तीसुद्धा रेसिपी मिळून जाईल. तर पाहू शकता तुम्ही, इथे आपली पुरी भाजी तयार झाली आहे. खरं सांगते आहे, अप्रतिम होते ही भाजी. एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्हाला आवडत असेल तर असं ताटामध्ये वरतून बटर जर घेतलंत ना, तरीसुद्धा ही भाजी कमाल लागणार आहे. तर पहा, आपली पुरी भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.